टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईतील अनधिकृत कबूतरखाने हटवावेत यासाठी मनसेने मोहीम हाती घेतलेली आहे आणि मनसेचे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर मनसेने ही मागणी केली होती, परंतु पुन्हा एकदा कबूतरखाने मुंबईतले हटवावेत यासाठी तुम्ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, ठिकठिकाणी मीटिंगा देखील घेत आहे। काय नक्की तुमची भूमिका आहे, काय सांगाल? बघा, पहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये मनसेनी ही जी पहिली भूमिका घेतलेली ही 2017 मध्ये घेतलेली, बरोबर। पण काही वर्षामध्ये स्पेशली लॉकडाऊनच्या नंतर जर तुम्ही बघितलं ना, या काही वर्षामध्ये कबुतरांचं प्रमाण खूप आपल्या शहरामध्ये वाढलं आहे। आधी तसं नव्हतं, आता खूप वाढलं आहे। आणि काय झालं आहे की बेसिकली हे जे कबुतरं आहेत ते जे अनधिकृत कबूतरखाने जिथे जिथे झालेत तिकडे फीडिंग करायला तर जातात, पण राहतात आपल्याच घरी येते, आजूबाजूच्या घरांमध्ये जात आहेत, ते घरटी बनवत आहेत, तिथे राहतात आणि त्याच्या विष्ठेमुळे आणि त्याच्या पिसांमुळे तो आजार पसरतो आहे, बरोबर। तर ही गोष्ट आहे आणि ह्याच्या विरुद्ध जे आहे आम्ही आंदोलन आता घेणार आहे लवकरात लवकर। आणि ह्याच्या आधी पण आम्ही एक आंदोलन घेतलेलं, एक वॉकथॉन घेतलेला, ज्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती केलेली, कारण की आम्हाला हे वाटतं की जनजागृती करणं खूप गरजेचं आहे। आम्ही काय त्या कबुतरांच्या विरुद्ध नाही आहोत, आम्ही कबुतरांच्या अगेन्स्ट नाही आहोत, फीडिंगच्या अगेन्स्ट आहे, बरोबर। दोनच गोष्टी ह्याच्यामध्ये, अनधिकृत जे कबूतरखाने आहेत किंवा अधिकृत जे कबूतरखाने आहेत ते पहिलं तर बंद झाले पाहिजे, ठीक आहे। आणि दुसरं, लोकांमध्ये अवेअरनेस त्या गोष्टीचा आले पाहिजे की आपणच फीडिंग बंद केलं पाहिजे। जेव्हा आपण फीडिंग बंद केलं, बरोबर, तेव्हा ते कबूतर आहेत ते तिकडून निघून त्यांच्या इकोसिस्टममध्ये जातील आणि त्यांच्या इकोसिस्टममध्ये राहतील। कोविडमध्ये जेव्हा आपण त्यांना फीड करत नव्हतो तेव्हा ते काय झालं, ते त्यांच्या इकोसिस्टममध्ये गेलेच ना, बरोबर। जेव्हा आपण फीडिंग करणं परत चालू केलं तेव्हा ते परत आले, असं झालं। तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बातचीत केलेली आहे, त्यांनी नक्की काय उत्तरं दिलीत? नागरिकांशी बोलताय, आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतोय असे देखील पत्र महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसला दिलेले आहेत। नागरिक काय बोलतायत आणि वॉर्ड ऑफिसर असतील किंवा महानगरपालिकेचे काही अधिकारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तरं दिली जातात? बघा, दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये। नागरिकांमध्ये तर ही गोष्ट आहेच की ही गोष्ट बरोबर नाही आहे, बरोबर। हे लहान मुलांना पण माहिती आहे की बाबा फीड केल्याने जे आहेत ह्याच्यामध्ये आजार पसरत आहेत, ही गोष्ट लोकांमध्ये माहिती आहे। फक्त ही गोष्ट, ती अवेअरनेस लोकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे की आम्हाला जे आजार होत आहेत किंवा मला श्वास घ्यायचा जो प्रॉब्लेम होतो आहे ते कशामुळे होत आहे, ते खरोखर कुठला तरी दुसरा आजार पसरला आहे की खरोखर या कबुतरांमुळे होत आहे, ती अवेअरनेस लोकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे आता सध्या लोकांमध्ये, ठीक आहे। दुसरं तर आमचं बोलणं चालू आहे, पोलिसांबरोबर पण बोलणं चालू आहे, आमचं महानगरपालिकेबरोबर पण बोलणं चालू आहे। म्हणून ही मीटिंग आता घेतली जाते, जिथे दादरचा जो कबूतरखाना आहे तो आमची मागणी ही आहे की त्याला कम्प्लिटली हटवा इकडनं। लोकांमध्ये जनजागृती कशी केली जाणार? कारण की काही लोक स्वतःच येतात आणि कबुतरांना खाद्य पुरवलं जाते, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कबुतरं जमत आहेत। मग लोकांमध्ये जनजागृती कशी केली जाणार? कारण आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय, पण त्याच्यातली काही लोक आहेत, ती लोक तिथे त्या ठिकाणी येऊन खाद्य टाकतायत, बरोबर। जसं तुम्ही अगदी बरोबर बोललात तुम्ही की काही लोक आहेत ती, बरोबर, जे फीड करणारी जी लोक आहेत ती काही लोक आहेत, त्या काही लोकांना आपण फाईन करू शकतो, म्हणजे महानगरपालिका तिकडे ठाम उभी राहून फाईन करू शकते, ती एक गोष्ट झाली। आणि दुसरी जी लोक आहेत, जी त्रासित लोक आहेत, त्यांच्यामध्ये ते अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे। म्हणून आम्ही थोड्या दिवसाआधीच बाजीप्रभू देशपांडे गार्डनमध्ये एक वॉकथॉन ठेवून इकडच्या आजूबाजूच्या नागरिकांना बोलवून, पल्मनॉलॉजिस्ट होते, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटलिस्ट होते, त्याच्यामध्ये एक जनजागृतीचे प्रोग्राम पण केलेला। तर असे प्रोग्राम्स जे आहेत ते जास्तीत जास्त वाढले पाहिजे। आणि दुसरं आहे की जे फीड करतायत त्यांना तेव्हाच्या तेव्हा फाईन मारली पाहिजे, हे तेव्हाच बंद होणार आहे। 2017 साली जेव्हा मनसेने हा प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा काही राजकीय पक्षांनी त्यांना विरोध केला होता। आता देखील तुम्ही प्रश्न जेव्हा मोठ्या स्तरावरती घेऊन जाल तेव्हा काही राजकीय पक्षांचा जर विरोध असला तर मनसेची कशा पद्धतीने भूमिका? बघा, हा प्रश्न जो आहे, हा विषय जो आहे तो फक्त मनसेने घेतला आहे आणि कुठल्याही दुसऱ्या पक्षांनी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली पण नाही आहे, ओके। जर दुसरे पक्ष ह्याचे विरोध करायला जातात तर मला ते सेन्सलेस वाटतं आहे, ठीक आहे। त्यांना उत्तर द्यायची पण गरज नाही आहे त्या गोष्टीसाठी, ओके। कारण की जो विरोध करतोय उद्या उठून त्या माणसालाच फायब्रोसिस झालं तर तो काय प्रश्न, त्या काय उत्तर देणार आहे लोकांना, बरोबर। तसं आहे, तर विरोध करणं हा म्हणजे ही गोष्ट नाहीच आहे। म्हणजे आमच्या डोक्यात पण येत नाही आहे की बाबा कोणतरी विरोध करेल त्या गोष्टीचा, आणि कोणतरी विरोध करायला आलं ती गोष्ट सेन्सलेस आहे, आम्ही त्या गोष्टीवर लक्ष पण देणार नाही आहे।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मुंबईमध्ये जे काही अनधिकृतपणे कबूतरखाने आहेत ते कबूतरखाने बंद करावेत अशी मोहीम जी आहे ती मनसेनं हाती घेतलेली आहे. त्याचसोबतच जर कोणी याला विरोध करत असेल तर हे सेन्सलेस आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची देखील गरज नाही अशी देखील प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.